मग याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं असं इथला नीच होता तरी त्याला लाज वाटणे. म्हणा बोलणं समजी राहा ना का तुम्ही. इथला नालायक होता तरी त्याला लाज वाटणे. काही काही नाही इथला बिन लाजणार आता मरी जाता तो लोगून ये राहणार खारच कर राहत सरमच नाही. आणि आपला कीर्तन मा एक संदेश राहत पाहिजे. एखादं पोरग जर काही करायला निघणं, एखादं तरुण पोरग बाबा काही करायला निघालं, बाकी ना 150 चौकमा बसेल राहतस. नाही रे तात्या बाबासाहेब ना पुऱ्या येडात का चाल काही बी कर रास माको तात्या पण जास्त जड रास यानापेक्षा शेलगाव रे येडे चाल दे. आणि तो पोरगा सक्सेस होय ना काय या दोन्ही किडा पाडणारा त्यान धारमा जातस. बावड्यो पेडा बिडा काय कॉड राहणार गो कायले तो काही कर रहा तो किडा पाड रहा आता सक्सेस होय गया ते पेडा मांग रहा ना एक बुका मा मुका कट्टा सुक दे. जीवनामध्ये कितीही तुम्ही नालायक लोकांची गाठ वेडवू द्या, लक्षात ठेवायचं कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. सक्सेस व्हायचं असेल ना भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. हा आमना पाहिजे ना ते भारी भजन आहे आम्ही लहानपणापासून ऐकतोय. संत द्वारीचा कुत्रा मी झालो भुंकत भुंकत द्वारी आलो. वा वा. अरे तो अभंग बाईजींच्या मुखातून ऐकायला काही वेगळाच आनंद असतो. हा मी सांगत होतो भैया भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. अगो सांगू का आपलं एक ठरेल उदाहरण आहे. मागल्या वर्षानं म्हणजे मी दर वर्षाला काहीतरी नवीन मटेरियल शोधी काढस. या लाईटी लायलेत तुम्ही. लाईटी कशांसाठी लायले तो बाबा? कशांसाठी? उजडकरांसाठी. बरोबर आहे ना. लाईटी कशांसाठी लायलेत तुम्ही? उजडकरांसाठी. आई अंधार चालणं जावायला पाहिजे उजड राहायला पाहिजे त्यांसाठी लाईटी लायलेत. बरोबर आहे ना. पण जठे उजाया कराय ना तुम्ही जठे लाईटी लावू का तटेच किडा पडतोस. बरोबर आहे ना. जटे लाईट लावा जाऊ का तटेच किडा पडतस. पण पण माली एखादा लाईट असा एखादा किडा असले बहीण बंद पडी घ्या भो. हा अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करत नाही पायटे मर जातील काल दिन मला आखो चालू होणं शिव. त्या लाईट पाहिजे आपल्या आई शिक नाही कितला का किडा पाडत ना लोके आपले सकाळी आखो तेच काम करणं शे. हा एवढं फिट राहू देवा ना. आई बी नाही समजणं. आखो तिसरं उदाहरण सांगच तुमले. घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, जर नवरदेवाला सुरक्षित मंडपापर्यंत पोहोचवायचा असन तर घोड्याला अगोदर झापडी लावणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. घोडाले झापडी लावणी पडेल तर नवरदेव सुरक्षित जाईल. झापडी लावाना कारण असं शे की घोडाने नजर थोडी बी इकडे तिकडे व्हायला नको. कारण लोक असं आहे तर कोण कवय शिट्टी मार देईन कोणा मोबाईलने रिंग कवय वाजी जाईन तो घोडा कवय पलटी मार देईन. हो टांगा पलटी घोडा फरार. हा जर नवरदेव सुरक्षित आपल्याला मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल तर घोड्याला झापडी लावणं गरजेचं आहे. कारण त्याने इकडचं तिकडचं बघू नये म्हणजे नवरदेव सुरक्षित पोहोचेल. बरोबर आहे ना. तसं जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर आपल्या डोळ्यांना झापडी लावणं गरजेचं आहे. इकडचे तिकडे भुकणाऱ्या कुत्र्यांकडे आपलं लक्ष गेलं नाही पाहिजे म्हणजे आपण सक्सेसच्या मंडपापर्यंत पोहोचतो. विठ्ठल विठ्ठल. नाथबाबांनी दुश्मनालाही प्रसाद देऊन मुक्त केलं. मग पुन्हा गावात मीटिंग भरवली. अरे नाथबाबांचं पद कोणी खोटं ठरवू शकतं का? पुन्हा गावातल्या एकानं विडा उचलला. म्हणले नाथबाबांचं हे पद मी खोटं ठरवून दाखवतो म्हणला. त्यानं विडा उचलला. नाथबाबांना राग आला पाहिजे डोक्यात विचार त्याचे. पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात देवाऱ्यापर्यंत पोहोचला. नाथबाबांनी बघितलं देवाऱ्यापर्यंत चप्पल घालून आलेला आहे. या गोष्टीकडे बघण्यापेक्षा नाथबाबांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं गिरजे ऐक ना अगं आपले धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात अतिथी देवो भव. आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंत आहे आणि अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे वागायचं ठरलं तर आपल्याकडे भगवंत आलेला आहे त्याचा काहीतरी आदरातिथ्य झालं पाहिजे. कारण आलेला आपल्याकडे पाहुणा आहे तो आपल्यासाठी देव आहे. येणारा पाहुणा आपल्यासाठी आपला देवच रास.
काय मत आहे तुम्हाला? बरोबर आहे ना? फक्त देव आबरूदार पाहिजे, येणारा देव. हा, आम्ही देवाची खूप इज्जत करतो, पण त्या देवाची, जो देव मुक्या प्राण्यावर दया करतो त्याची इज्जत करतो. विठ्ठल विठ्ठल मग ऐका, येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो, पण भगवंत सुद्धा त्याच्या भगवंत पदाला शोभेला असा असला पाहिजे. बरोबर आहे ना? देव सुद्धा तेवढ्या देवाच्या लेवलचा असला पाहिजे की नाही? पाहुणा कोणता चांगला रास? पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिनले जर राईस घ्या तुम्ही लास कधी गई. पाहुणा कितला दिन ना चांगला वाटस? एक किंवा 2 दिन ना. तुम्हाकडे कानबाई बसाडतस का? इकडे नशीन कानबाई बसाडतस का? काही काही खेळास मग होईन ना. मग बसाडतस होती ना. काय जास्त लांब नाहीत ना तुम्ही? मालेगाव मध्ये बसवतात ना, माहिती ते होईना. येणार नाते बाईकस मग हा जाणं येणं वस होईन ना. कानबाई बसवतात तिकडे आमच्या परिसरात, मालेगाव पासून तिकडे बसवतात. इकडे तुमच्याही काही खेड्यांमध्ये आहे ती प्रथा. कानबाई बसवतात. कानबाईचा किती दिवसाचा मुक्काम असतो मावशी आजीमाय? 1 रात्रीचा मुक्काम असतो कानबाई देवी बसवायचा. एकच रातना मुक्काम रास देवीना, एकच रातना मुक्काम रास, पण अख्खा गाव मग गाजावाजा रास. बाहेर गाव डिटवेल जायला पोरे बी लागतस, बाहेर गाव जायला बडालो की गाव मा येतच. तिथलंच नाही, फार कधी वावर येईल शेवू ती पोरले सुद्धा रोड खावाल बोलायला येतच. आई गमंड आहे कानबाई माताने. फार कद्या होता होता सुद्धा वाची जातीस. एकच रातना मुक्काम, पण अख्खा गाव मा गाजावाजा. तसं आंडीर बेटीने सुद्धा मायबाप ना घर एकच रातना मुक्काम करू कानबाई सारखा. हा, एखाद्या बहिणीले जर दारुड्या नवरा भेट जायले, सासू सासरा त्रास देतस, बिलकुल मायबाप ना घर हक्काने राहायला पाहिजे. अजिबात ती बहिणले आपण दोष देवात नाही. पण नवरा चांगला आहे, सासू सासरा चांगला आहेत, नवराने स्वतःहून भेटायला दाड देईल शे मायबाप असले, मग भेटालून रातभर 2 रात्र निघी जाऊ ना. बाकी नाही नेता तेल पुरी आटे नवराला फोन करते, नाही हो माय म्हण काय नाही असा जीव कराय ना, 8-4 दिन राह जाऊ तर ते शिलगी जाय तटे चेट. रात्रीचा मुक्काम 1 रात्रसाठी जर मुलगी मायबापांकडे राहत असेल तर काय वातावरण असतं काका बाबांमध्ये. वा रे दीदी कोण करे चाल बोलावा रे, वा रे पोहे तयार वगैरे नाश्ताल बोलावर बहीणले, बहीण कोठे दखा रे. रातना मुक्कामाली अंडेरनं वजन. आणि काय काय पुरी इथल्या राहतीस ना गरमा भाऊ जाय चालता चालता लात मारी बटस आया माहित आहे मला दिखण्यात नाही. हो माय दिखण्यात नाही तू चांगलाच गोमाल दिना ना. मग या मग भाऊ जाईनी चूक आहे का? अंडेर बेटीने समजेशी निघ जाव. विठ्ठल विठ्ठल अतिथी देव भाऊ. गिरजे आपल्याकडे अतिथी आलेला काहीतरी स्वयंपाक लाव. अतिथी तेवढा समजदार असणं गरजेचं आहे. पण एका ठिकाणी एक पाहुणा गेला पाहिजे बाबा. एक पाहुणा बनून गेलेला माणूस राहिला. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस मस्त पाहुणचार काय राहणार. बाई नवराल म्हणे 5 दिन होई घ्या भाऊनी काय पुतळा माय घर समायली ना. या लवकर काढा नाही तर दांगडो गुज जाईन म्हणे. नवरा म्हणे मी त्याला जाय म्हणू कस काय? बाई म्हणे काय बी करा पण याला काढा म्हणे. नवरान सांगा बाईले तुम्ही टेन्शन लिहू नका, मी मन पद्धत मा बरोबर करस म्हणे. तू फक्त एक काम कर, किचन रूम मा जाय, गादीनी गडीन गडी ठी दे आणि फक्त किचन रूम मा भांडा उपटजो म्हणे. आई बहिणी गादीनी गडीन गडी ठी दिनी किचन रूम मा घेऊन भांडा उपटायला लागते. अहो भाऊ पाहुणांजोडी बसेल होता. आता इथलं पुराणा लय घ्या, टिपर लय घ्या, राग मा घ्या किचन रूम मा एवढं टिपर लय घ्या. गादीले बडाबड मारे, गादीले मारे ती बहीण तताना कोपराला राय मारे. ओ माय मी मर जासू नका ना, ओ माय मी मर जासू नका ना. अहो भाऊ गादील मारे ती बहीण तताना कोपराला राय मारे. हाव दांगडो दोन्हीच ना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसना, पाहुणा पै घ्या. माणूस बाहेरून देख आले. बाईल म्हणे ए बाहेर ये म्हणे. काय हो माय देख तुला कसं खोटं खोटं मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे हा ना माय तुम्ही बी खोटं खोटं मार, पण मी बी कसं खोटं खोटं रण्णू म्हणे. पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला ना नाटक कर म्हणे. इथला नेता तेल काय काम ना. अतिथी देव भव. रात्रीचा मुक्काम वजनात
हो, पण नाथबाबांनी सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू आपल्याकडे आलंय, काहीतरी स्वयंपाकाला लाव. माझ्या गिरजाईनं स्वयंपाक बनवला, तिथे जेवायला बसला. पण त्याच्या लक्षात आलं, अरे आपण इथं जेवायला नाही, इथं तर नाथबाबांना राग आला पाहिजे, त्याच्यासाठी आलतो ना. मग नाथबाबांना राग येत नाही आपल्याला, उलट का जेवायला बसवताय, काय करावं लागल. जेवायला बसलेला माणूस, गिरजाई जेव वाढत होती, हा जेवता जेवता उठला आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. आता मला सांगा, चोंदी जळगावकर मंडळी, परिसरातील मंडळी, आपल्याकडे कोणी अतिथी आलेला आहे, त्याला आपण जेवायला बसवलंय आणि जेवण करता करता उठतोय आणि आपल्याच बायकोच्या पाठीवर बसतोय, कस काय वातावरण राहील आपल्या घरनं? हा, कस काय वातावरण राहील? माऊली बाबा पटा झालं नाही जायलो तिने असणार त्या असा देखील ना, त्याचे लगीन समजत नाही बा. मी का साधूच ना मठवर कीर्तन कराय ना. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्याकडे येणारा पाहुणा जेवता जेवता जर का आपल्या पत्नीच्या पाठीवर बसत असेल तर कसलं वातावरण असणार आहे? आपण त्या पाहुणांना कानपडा जोडाशिवाय राहत नाही, बरोबर आहे की नाही? पर माझ्या नाथबाबांनी गिरजाईला सांगितलं, गिरजे सांभाळ, मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले, त्याला पडू देऊ नकोस म्हणला. गिरजाई पण तेवढीच गोड बोलते, हो धनी स्वामी काळजी करू नका, माय आहे मी, लेकरं कसे वागवायचे मला चांगलं कळतं, हो लेकराला पडू देत नाही म्हणली मी, पण माय आहे. नाथबाबा शांत होते, तेवढंच पत्नी सुद्धा शांत होती, नाही का? माणूस जर पुढे जात असेल ना बाजी बाबा, माणूस पुढे जात असेल ना, तर पत्नीचा सपोर्ट शिवाय अजिबात शहाणपण नाही. माणूस कितला का सांगे ना, आपला असं ना आपलं तसं, अजिबात वाजा वाजा नाही. आपला जितला बी शहाणपण आहे बायको शिवाय चालत नाही, बाईना सपोर्ट शिवाय आपलं शहाणपण नाही. काय मत आहे तुमनं? मान्य आहे ना? बाकी ना त्या असं म्हणते, हो तिने बाई आहो त्या आठी किडा पाडरा ना तीच ना समोर, अरे त्या घर जाईने आपू बाटीनं आकल देईन रे आप्पा. पण सत्यता मांडायला मला आवडतं. हो, बाईशिवाय माणूस ना शहाणपण अजिबात नाही, आणि अजिबात वाजा बी वाजा नाही. कारण बाईनी ठरावं ती इज्जत वाढवू बी शकस, आणि बाईनी ठरावं ती इज्जत घटाडू बी शकस. हो, एखाद्या माईनं, हो एखाद्या दादानं चौकात जर का आता समजा एखादा त्योहार आहे, गावाची यात्रा असेल, अक्षय तृतीया असेल, भाईबीज असेल, दीपावली असेल, अशा प्रसंगाला बाहेर गावाचे मित्र येतात. आता 2-4 क्लासमेट जमले चौकामध्ये, आणि यानं इकडनं फोन करायचा पत्नीला, ऐक ना माझे सगळे वर्ग मित्र जमा झालेले आहेत, मी त्यांना चहासाठी आणतोय. बाईनं लगेच चहा तयार ठेवायचा, मित्र आल्याच्या नंतर पाण्याचा ग्लास द्यायचा, लगेच चहा द्यायचं, आणि त्या मित्रांच्या समोरच नवऱ्याला सांगायचं, दादांना विचारा ना नाश्ताला काही बनवू का? ते 10 मित्र असतील ना, 100 ठिकाणी चर्चा करतात, अरे काय भाऊसाहेबनी बायको होती वो, नुसतं फोनच करा तरी चहा बी तयार, पाणी बी तयार, आपण नाश्ता विचारा, ती काय बाई होती वो. म्हणजे बाईने ती इज्जत वाढणीच, पण बाईन सांगे भाऊसाहेबनी बी वाढणी, बरोबर आहे का नाही? आणि जर समजा गाडीना काय प्रॉब्लेम म्हणून आमना बटा महाराज मुक्कामले राहीस घ्या, आणि चौकमा असा होऊनच बा एखादा दादाला वाटणं चला भाऊ महाराज येत आपण घर चालले जाऊ, चौकमाईच फोन करायला पाय बाईले, नाही रातना कीर्तनकार महाराज त्या गायनाचार्य बाबा बटा राही झाले चालेलं येऊ का? ती बहिणी फोन मा सांगू कोणता करत आलेला राय ना तू आको समजिले यान घर मा अख्खा कुंदा मातीले रे भाऊ, बरोबर आहे की नाही? म्हणजे बाईमुळे तुमची इज्जत वाढते हे विसरायला अजिबात चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पुरावा देतो, ऐका. हे विठ्ठल विठ्ठल एक बाई नवराला सांगे म्हणे मनाशिवाय तुम्ही इज्जतच नाही. तो म्हणे मला छानपणचे काढ नको, अख्खा चोंदी जळगाव मला राम राम करस म्हणे. अहो माय अख्खं गाव का राम राम करेना, पण मनाशिवाय इज्जत नाही. आवरायच नाही 150 ना भाई राहतच ना काही काही काय वे ना, हा काहीच नाही वेल ना. पडदा लायलो त्या मला का बोटे घाल राहणार तुम्ही. कोणतरी वैभवमत माराय ना चेक कराय ना त्या. ऐका, बायको म्हणे मनाशिवाय इज्जत नाही. तो म्हणे मला छानपण करू नको बट गाव मला राम राम करस म्हणे.
बाई सांगे मी जर ठरवतो म्हणे इज्जत वाढवसून मी ठरवते गटाडसू लेवानी का परीक्षा चालेल म्हणे ले परीक्षा नेमका आमदारकीने निवड चालू होती. अहो भाऊ आमदारना प्रचार करण्याचा जोरात गावात भाषण ठोकत होता. ज्याले घरकुल नसेल त्याला घरकुल मंजूर कर दिसूत, ज्याले वीर नसेल त्याला वीर मंजूर कर दिसूत, पूर्ण गावामध्ये सिरमेट कॉन्क्रीटना रस्ता बनाई दिसूत, तुमले जे पाहिजे ते सुविधा उपलब्ध कर दिसूत, फक्त आमना आमदारले निवाडी द्या. इथलं जोर जोरमा भाषण दिरांता बाईनी घर माहिनी एवढं एवढं पोरग होतं आमना महाराजसारखं दाखलं 7-8 वर्षनं. त्या पोऱ्याला सांग बावड्या वय रे तुन बाप भाषण दिराना तडे जाईन तुन बापले बोलायले मन नाव सांग मन माहिनी तुमले पुरण वाटाल बोलाव. हो भाऊ जोरमा भाषण दिरांता पोरग गे 7-8 वर्षनं म्हणे पप्पा हो म्हणे काय रे म्हणे मन माहीन पुरण वाटाल बोलाव त्याला युवायामा थंडा घाम चाले. एवढं जोरमा भाषण दिरान बायकोन पुरण वाटाल बोलाव. हाव राग राग मा उन्हा घर ज्या लोके भाषण ऐकाल होता त्याच दांगडो दाखाल पुढे जय श्री राधे. विठ्ठल विठ्ठल ज्या लोके भाषण ऐकाल पुढे त्याच दांगडो देखाल पुढे. भाषण ऐकायला ज्या होता त्याच दांगडो देखाल पुढे. काय वच नाही काय नाही लोकेश ना कामच आहे लोकेश ना कामच आहे शिलगाई ना अंशे का ना. हाव भाऊ घर माग्या बाईल म्हणे म्हणे एवढी इज्जत कमाय मी इथला जोरात भाषण दि राहिनो आणि तुम्हाला पुरण वाटायला बोलाव. बाई म्हणे मी सांगवताना मी ठरावती इज्जत वाढाव सुबी आणि मी ठरावती इज्जत घटाड सुबी. तो म्हणे बडी ही काय गई राखीले अख्खं गाव समोर होतं आणि आता दांगडो दखाल बी अख्खं गाव उभं अंगणमा पटकन झाक म्हणे काय झाक नसे. बाई म्हणे टेन्शन लिहू नका पण तुमले मान्य ना मनाशिवाय इज्जत नाही म्हणे बट मान्य फक्त बोल पटका मा. बाई बाहेरूनी लोकेशले म्हणे तुमले काय वाट ना मी मन नवराल पुरण वाटायला बोलाव का. अजिबात नाही मना नवरा सभामा बोल राय ना इथला गावभर लोके मना नवरानी सभा ऐकायला बसेल शेतस इथला लोके बसेल शेत तुमले खाली आत कस काय दाडू मन नवरांसाठी तुम्ही इथला लोके ऐकी राहणार म्हणे मी पुरण वाटी टियल शे मन नवराला असं सांग बट असं गोड तोंड कर द्या तुम नाते गाई पुरण वाटी द्या बुवा. नाथ बाबा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात भैया जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर अगोदर तुम्हाला संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. आता उदाहरण म्हणून सांगायला आवडेल जर तुम्हाला आमदारासोबत चर्चा करायची आमदाराची गाठभेट करून घ्यायची असेल ना आमदाराची गाठभेट करायच्या अगोदर तुम्हाला पीएला भेटावं लागतंय. जोपर्यंत पीएला भेटत नाही तोपर्यंत आमदाराची भेट होत नाही. जर डॉक्टरांना भेटायचं असेल मोठ्या डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर आपल्याला अगोदर शिपाईला भेटावं लागेल. काय बोलतो तो कंपाऊंडर काकांना भेटावं लागेल. आणि जर प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकाला भेटावं लागतंय. जर प्रिन्सिपलला भेटायच्या आधी शिपाई काकाला भेटावं लागतं आमदाराला भेटायच्या अगोदर पीएला भेटावं लागतं. इथं तर जगाच्या मालकाला भेटायचं असेल मग मध्ये तर संत पाहिजे की नको. अजून सांगतो रुक्मिणी आई साहेबांचं एवढं पुण्य होतं नामचिंतन एवढं होतं की जगाच्या मालकासोबतच लग्न करायचं एवढ्यासाठीच नामचिंतन आणि एवढ्यासाठी तप होतं. पण रुक्मिणी आई साहेबांना जर कृष्ण भगवंत भेटत असतील पुण्य एका साईडला पण मध्ये कोणीतरी येतं ते म्हणजे सुदेव नावाचे ब्राह्मण. जोपर्यंत चिठ्ठी सोडत नाही तोपर्यंत जगाचा मालक पती म्हणून भेटत नाही. मध्ये संत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही भागवत कथा ऐकत असाल कथेमध्ये गोड चिंतन आलेलं आहे. उत्तानपाद राजा आणि उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या. भागवत कथा ऐकतात ना तुम्ही सांगू ना मग सांगू का देव सोडी सांगू का ऐकणारा चांगला आहेत मनीषी मन विचित लाग राय ना नाही ते मला काय मी बी उसळ घसड करीन निघा मागे रास. उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या पहिली सुनीती आणि दुसरी होती सुरुची. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा होता उत्तम. एके दिवशी ध्रुव बापाच्या मांडीवर जाऊन बसलेला
बापाच्या मांडीवर बसलेला लहानी आईनं बघितलं सुरुचीनं, आणि बघितल्याच्या नंतर रागारागात आली आणि ध्रुवाचा हात धरला आणि बापाच्या मांडीवरनं उठवलं. ध्रुवाला सांगितलं, या मांडीवर जर बसायचं असेल ना तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तरच तू इथं बसू शकतो, अन्यथा इथं तुला बसता येणार नाही. ध्रुवाला उठवलं. ध्रुव रडत रडत आईच्या महलाकडे गेला आणि सुनीतीला म्हणजे स्वतःच्या मायला सांगायला लागला, आई मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो होतो, लहानी आईने मला उठवलं आणि लहानी आई सांगत होती जर तुला या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तरच तू इथं बसू शकतो, अन्यथा ते सोपं नाही. आई मी माझ्या बापाच्या मांडीवर बसू शकणार नाही का ग? आई नाही रागारागात डोळ्यात अश्रू होते, पण आईनं सांगितलं 5 वर्षाच्या ध्रुवाला, बाळा बापाच्या मांडीवर बसला, तुझ्या बापाच्या मांडीवर बसला तरी तुझ्या सावत्र आईनं त्या मांडीवर न उठवलं, तुला बसू दिलं नाही. अरे काय बापाची मांडी मागतोय? जा त्या जगाच्या मालकाकडनं, त्याच्याकडनं अशी जागा माग जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. ध्रुवाला माईनं सांगितल्याच्या नंतर ध्रुवानं माईलाच प्रश्न केला, आई जगाच्या मालकाकडनं ती जागा मागेल, पण ती जागा देणारा मालक राहतो कुठं? बेटा ध्रुवा, जर तुला जगाच्या मालकाची गाठ भेट करायची असेल ना तर भगवंत कणाकणात आहे, अंतकरणापासून हाक मार, भगवंताचा धावा कर, भगवंत तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. आईनं सांगितल्याच्या नंतर 5 वर्षाचा ध्रुव अरण्याचा मार्ग धरतोय, अंतकरणापासून देवाचा धावा करतोय. जसं माझ्या तुकोबराय देवाला भेटण्याची ओढ ठेवतात त्या युक्तीप्रमाणे, जसं की उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, हे बारे पांडुरंगा केव्हा भेट देती, बारे विठ्ठला तू केव्हा भेट देती, बारे पांडुरंगा केव्हा भेट देती. ध्रुव भगवंताचा धावा करतोय अंतकरणापासून, पण नामचिंतन कितीही केलं जोपर्यंत संत नाही तोपर्यंत भगवंत नाही. मग ध्रुवाला नारद महर्षींनी बघितलं पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना, अरे एवढं लहान लेकरू एवढ्या अरण्यामध्ये एकटं फिरतंय. गुरुजींनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्या 5 वर्षाच्या लेकराचा जवळ यावं. म्हणले, बाळ कोण आहेस तू? म्हणले, उत्तानपाद राजाचा मुलगा, सुनीतीचा मुलगा. येण्याचं कारण सांगितलं, माझ्या बापाच्या मांडीवरनं माझ्या सावत्र आईनं उठवलं, माझ्या माईनं मला सांगितलंय भगवंताकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. मी देवाकडे जागा मागायला निघालोय. नारद महर्षींनी सांगितलं, बाळ तू 5 वर्षाचा आहे रे, जपी तपी संन्याशी साधूंचं पूर्ण आयुष्य खर्च झालं, त्यांना भगवंत भेटला नाही, 5 वर्षाच्या वयात तुला देव कसा भेटणार आहे? पण तुम्हाला सांगतो, पूर्वजन्मीचा जर ठेवा असेल ना, बसल्या जागेवर भगवंताची प्राप्ती होते. कारण आमच्या माऊलींचं पहिल्याच अभंग आमचे महाराज मंडळी गातात, सुरुवातीलाच रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, नाही का? तिथं पण स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधत असताना 3ऱ्या चरणामध्ये हो बुद्धीला स्वतःच माऊली ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबरायांना प्रश्न होता बुद्धीचा, माऊली पूर्ण आयुष्य खर्च होतं साधू संतांचं, त्यांना भगवंत भेटत नाही, तुम्ही बसल्या जागी देवाला बघितलं, एवढं सोपं आहे का? माऊली पण तेच सांगतात, बहुता सुकृतांची जोडी म्हणून. इतकं सोपं नाही या, जन्मोजन्मी त्याच्या सोबत होतो म्हणून या जन्मी बसल्या जागी भेटला. इथंही नारद महर्षी बाळाला सांगतात, ध्रुवाला, बाळ भगवंत एवढा सहज भेटत नाही, घरी जा म्हणले, तुलाही लहान आहेस. ध्रुवानं सांगितलं, भगवंताची प्राप्ती करेल, जीव गेला तरी चालेल. 5 वर्षाचं पोरग म्हणते काय? 5 वर्षाचा पोरगा सांगतोय जीव गेला तरी चालेल, पर भगवंताची प्राप्ती, भगवंताचं दर्शन घेईल. काय पोरग असन गुरुजी? 5 वर्षाचं पोरग. हो, 50 वरीस ना का कासले, जर डॉक्टरने सांगा ना तुम्हाला ऑपरेशन करणं पडीन आणि तवय सक्सेस होईल, तुमले खाणं पडीन. बाकीना अर्धा माडकरी अर्धी वय जासने अर्धा वय पण खावानं सुरू कर देतात, बानड सुरत ना. अरे हे तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, तारने वाला है ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपले मायबाप आपल्याला वाचवू शकत नाही, पण ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी दुश्मनानं जर मागून गाडी ठोकली तरी माणूस मरत. हा, विश्वास देवावर ठेवायचा.
5 वर्षाच्या ध्रुवानं सांगितलं जोपर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत जाणे नाही. नारद महर्षींनी बघितलं पोरगं लई कट्टर आहे, देवाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही, पण तुला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नियमाचं पालन करावं लागेल. म्हणले काय? 1 वेळचा उपवास करायचा, 1 वेळचं जेवण करायचं, 1 वेळ पाला पाचोळा खायचा. 5 वर्षाच्या पोराला नियम आहेत बरं का, पाला पाचोळा खाऊन 1 वेळचं. आता काही दिवसाच्या नंतर नियम चेंज होईल, पाला पाचोळा बंद करायचा, फक्त पाण्याचा उपवास, पाणी पिऊन. काही दिवसाच्या नंतर पाणी पण बंद, फक्त श्वास घ्यायचा, श्वासाचा उपवास. शेवटी श्वास घेणं सुद्धा बंद. कशी भक्ती असं 5 वर्षाच्या पोराची? श्वास घेणं बंद केलं. देवाला श्वास घेता येत नाही म्हणून देव, हो स्वतः देव ध्रुवाच्या समोर उभा. 5 वर्षाच्या लेकराकडनं भगवंत ओळखू येत नाही. देवानं डोक्यावर हात ठेवला, कृपा दृष्टी केली. जसं माझी कुंती माता देवाची स्तुती करत होती तसा ध्रुव स्तुती करतोय. जशी कुंती मातेनं भगवंताला बघितल्याच्या नंतर कुंती माता सांगत होती, हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. ध्रुवावर कृपा दृष्टी केली आणि ध्रुवाला बघितल्याच्या नंतर देवानं सांगितलं, बाळा एवढ्या कमी वयात माझी प्राप्ती करायला निघालास, अडचण काय, मागणी काय? या ध्रुवानं सांगितलं वृत्तांत सगळा. देवानं सांगितलं, तुझ्या माईनं सांगितलंय ना देवाकडे अशी जागा माग जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. ध्रुवाला अशी जागा दिली, अढळपदी बैसविले, अजून बसवलं तेव्हापासून ध्रुवाला कोणी उठ म्हणलेलं नाही. अशी जागा माझ्या जगाच्या मालकानं ध्रुवाला दिलेली आहे. पण अढळपदी बैसविले, पण मध्ये कोण आलं? कोण आलं? जोपर्यंत संत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. पहिलं उदाहरण. अजून दुसरं, खास करून मला सांगायला आवडतं, माझं कुठूनही फिरवून आणायचं आवडतं मला त्या चिंतनापर्यंत. भिल्ल समाजाची शबरी. लहानपणी बापानं लग्न ठरवलं, बकरांची दावण बांधलेली. बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे बांधून ठेवले कशासाठी? बेटा तो लग्न करायची आहे ना, तो लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकरे बांधून ठेवली आहे. शबरी आईनं ठरवलं, माझ्या लग्नासाठी जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही म्हणते. हो, लग्नच करायचं नाही. घराचा त्याग केला. जनावर मेले नाही पाहिजे. हाय कोणले समजणं बहिणी स्व. शबरी जातनी कोण होती? मला जातपात सांगा ना, अजिबात आवडत नाही, पण तुमले परिचय देवांसाठी सांगणं पडत. जातनी बिलिनले समजणं मटन मासा खाव नाही असं म्हणणं समजी राह ना तुमले. हा, जातनी बिलिनले समजणं मटन मासा खाव नाही आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा सांगता. मालकाने ठेसा मा काड्या टाकाच होय, ठेसा सवाद देत नाही. फाशी लिन मर जाय रे तू, ओ करजदार ना. काही लोकांना जड जातं माझं बोलणं. हा, पण राग आला तर येऊ दे ना, मला सत्यता मांडायला अजिबात मी घाबरत नाही. हा, तुमले राग बिवनात मला काय करली शकत तुम्ही? उजीव घेत पुढली तारीख देवत नाही, याशिवाय दुसरं काय करू शकतात? आणि पुढली तारीखनी पट्ट्याला गरजच नाही. आपली दुकान आहे वरी, गिराईकच नाही, कमीच नाही. म्हणशील तोल ना धंदा मी करत बी नाही. हा, खरं बोलायला अजिबात लाज ठेवायचं. आणि सत्यता अशी ना माऊली बाबा, खरं जर बोलायला गेलं ना, खरं जर बोलणार ना, सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही असं. हा, खरं पचाडाल गैरी ताकद लागत. हो, जातनी बिल्लीनले वाटणं मटन मासा खाऊ नये असं. हो, आणि मग बघा ना, लहानपणी त्याग केला, विचार शुद्ध होते, अरण्यात जाऊन राहायला लागली. मातंग ऋषींच्या आश्रमाच्या जवळ चोरून लपून सेवा करायला लागली. लपून सेवा करत होती. मातंग ऋषींना वाटलं, भैया इथं आपली सेवा करणारा आहे कोण भक्त. एके दिवशी पहाटे उठले गुरुजी. शबरी आई सडा रांगोळी करून जात होती. आवाज दिला, बेटा कोण आहेस म्हणले तू? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरिया. इथं काहून आली? घडलेला सगळा दृष्टांत बाबांना गुरुजींना सांगितला. आणि गुरुजींना सांगितलं मला जायचं नाही, इथंच राहायचंय. गुरुजींनी सांगितलं हरकत नाही बेटा, कुटियामध्ये मस्त राहा. बरीच वर्ष निघून गेली. आता गुरुजींची जायची वेळ आहे.
गुरुजींची जायची वेळ आहे. गुरुजींनी शबरी आईला सांगितलं, बेटा शबरी अब मुझे जाना पड़ेगा. गुरुजी कहा जा रहे हो? बेटा अब समय हो गया निकलने का. आता वेळ झालेली बाळा, मला निघावं लागणार आहे. शबरीच्या डोळ्यात अश्रू होते. शबरीने सांगितलं, गुरुजी एवढ्या अरण्यामध्ये फक्त तुमच्या भरोशावर इथं राहत होती आणि तुम्ही मला सोडून गेलात तर मी कोणाच्या भरोशावर इथं राहायचं, कोणाच्या विश्वासावर इथं राहायचं. गुरुजींनी सांगितलं, काळजी करू नकोस, इथं अरण्यामध्ये जरी राहिली ना तरी तुला दुसरं कोणी परपुरुष त्रास द्यायला येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. आणि महाराज जगाचा मालक भेटण्यासाठी येईल हा गुरुजींवरच्या शब्दावरचा विश्वास, गुरुजींवरचा आणि गुरुजींच्या शब्दावरचा विश्वास शबरी आई 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती.